पशुपालक मित्रांनो नमस्कार. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बरेच तरुण आता दुधाचा भाव वाढत आहे, त्याच्यामुळे गाई खरेदी करीत आहेत आणि या खरेदी केलेल्या गायींना ब्रीडिंग करायची म्हणून महागडे सॉर्टेड किंवा सेक्सड सिमेंट वापरत आहेत. आणि हे वापरताना कुठलाही मागचा पुढचा विचार ते करत नाहीत. सरळ सरळ डॉक्टरांना फोन करतात आणि आपली गाय भरून घेतात. परंतु होतं असं की 21-22 दिवसानंतर परत फोन येतो डॉक्टरला की आपली गाय खाली राहिलेली आहे आणि त्यांनी बुल सिलेक्ट केलेला असतो. बुलविषयी चांगली माहिती ऐकलेली असते, त्यामुळे परत तोच बुल लावायचा म्हणून आग्रह धरलेला असतो आणि परत तीच महागडी स्ट्रॉ आपल्या गायीला भरवली जाते आणि आपली गाय परत उलटली जाते. आणि त्याच्यामध्येच काही इंस्टाग्राम स्टार असलेले डॉक्टर जे आहेत त्यांनी दाखवलेलं असतं की इंजेक्शन दिल्यानंतर तुमची गाय 100% गाभण राहणार आहे. त्याच्यामुळं ते इंजेक्शनचाही आग्रह ते धरतात किंवा अगोदरच घरी आणून ठेवलेलं असतं आणि डॉक्टरला सांगतात की हे इंजेक्शन आमच्या गायीला द्या. नाईलाज असल्यामुळं कधी कधी डॉक्टरही ते इंजेक्शन देतात. परंतु याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गाय गाभण राहण्यासाठी कुठली पूर्वतयारी किंवा कुठली अनुकूल अवस्था गर्भाशयामध्ये किंवा गायीची असायला पाहिजे याचा अभ्यास केल्याशिवाय मला वाटतं की आपण असे महागडे सिमेंट वापरणं चुकीचं आहे. तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला निश्चित विचारा की त्यांना दाखवा आपल्या गायीची अगोदर काय परिस्थिती आहे, आपल्या गायीला काय खुराक दिला पाहिजे. चांगला खुराक, चांगला आहार देऊन गर्भाशयामध्ये कुठल्याही जंतूंचं संक्रमण नाही याची खात्री झाल्यानंतर माजाच्या योग्य अवस्थेमध्ये गाय जर भरवली तरच आपली गाय गाभण राहत असते. महागडं सिमेंट वाया घालवण्यापेक्षा अगोदर अभ्यास करा आणि मगच त्या सिमेंटचा वापर करा, इतकं सांगायचं होतं. नमस्कार.